नमस्कार, मी सचित पाटील. मी दादर विभागामध्ये राहतो. दादर मुंबई 28. संदीप देशपांडे यांनी या विभागाचे नगरसेवक झाल्यापासून अनेक धोरणं राबवली. माननीय राजसाहेब ठाकरे त्यांनी जे काही मुंबईला एक स्वप्न दाखवलं होतं, महाराष्ट्राला जे काही स्वप्न दाखवलं होतं, त्याची बहुतांशी प्रमाणात पूर्तता या विभागामध्ये संदीप देशपांडे यांनी केलेली आहे असं मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. शिवाजी पार्कला मी बरेच वर्ष येतोय वॉक घेण्यासाठी. सेल्फी पॉईंट आल्यानंतर मला असं लक्षात आलं की एक चैतन्य निर्माण झालं. तरुण मुलांची संख्या वाढली शिवाजी पार्कला येण्याची. ॲट द सेम टाईम शिवाजी पार्कला एक चेहरा मिळाला. शिवाजी पार्क ऑलवेज आमच्या हृदयात आहे, स्पेशल आहे, पण त्याचं एक वेगळ्या पद्धतीने सुशोभीकरण झालं असं म्हणायला हरकत नाही. या विभागामध्ये संदीप देशपांडे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवला. पूर्ण ग्रीनरी असावी शिवाजी पार्कला अशा पद्धतीने त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगची सगळी कल्पना संदीपच्या डोक्यातनं आली आणि ती राबवली गेली आणि आता त्याचं बदललेलं स्वरूप आपण बघतोच आहोत. याचबरोबर मला संदीपबद्दल हे नक्की सांगावं असं वाटेल की खड्डेमुक्त गल्ल्या आणि खड्डेमुक्त रस्ते करण्याकडे त्याचा नेहमीच कल असतो. जिथे जिथे खड्डे होते ते बुजवून ते रस्ते सामान्य नागरिकांसाठी खूप छान पद्धतीने त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्याचं पुनर्रचना केली. त्याबद्दल खरोखर संदीपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक क्वालिटी त्या माणसामध्ये आहे की तो खूप सच्चा माणूस आहे आणि जेव्हा एखादं आंदोलन तो घेतो, जेव्हा एखादी गोष्ट तो ठरवतो, त्यावेळी त्याच्या शेवटापर्यंत पोहोचून जोपर्यंत त्याची तो पूर्तता करत नाही तोपर्यंत तो थांबत नाही. सो ही एक खूप मोठी क्वालिटी आहे. आपला नगरसेवक, आपल्या विभागातला नगरसेवक हा आपल्या नागरिकांसाठी दिवसातनं एकदा तरी उपलब्ध होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या विभागाचा तो नगरसेवक आहे त्या विभागातल्या लोकांना तो अतिशय इझिली अवेलेबल आहे. त्यांच्या कुठल्याही समस्या असतील तर कोणीही त्याच्या ऑफिसमध्ये, त्याच्या शाखेमध्ये सरळ जाऊन त्याच्याशी संवाद साधू शकतं. इतक्या प्रमाणात त्यांनी स्वतःला ॲक्सेसेबल ठेवलेलं आहे. ही त्याची वन ऑफ द एक मोठी क्वालिटी आहे असं मला मनापासून वाटतं. माननीय राजसाहेबांबद्दल मी काय बोलू, त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आत्ताच मी नाशिकला जाऊन आलो. नाशिकचा संपूर्ण विकास मी माझ्या डोळ्यांनी पाहून आलो आणि त्याचबरोबर राजसाहेबांनी त्यांच्या डोक्यातल्या काही गोष्टी जेव्हा आम्हाला सांगितल्या, असं आम्ही बरेचसे कलाकार गेलो होतो, त्यावेळी खरोखर असं वाटलं की या सगळ्या गोष्टी आपल्या मुंबईत का होऊ शकत नाही. आणि मला खरोखर मनापासून सगळ्यांना हे सांगावं असं वाटतं की त्यांची जी दूरदृष्टी आहे त्यांना जर का आपण सत्ता दिली तर ते नक्की या सगळ्या गोष्टी मुंबईत पण करतील. आणि संदीपसारखे शिलेदार त्यांच्या जोडीला आहेत, संदीपसारखे खंदे सैनिक आहेत त्यांच्याबरोबर. तर मला नक्की हा विश्वास वाटतो की जर जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर नक्कीच नाशिकसारख्या अनेक चांगल्या गोष्टी, अनेक चांगले प्रकल्प आपल्या मुंबईतही होतील. त्यामुळे नक्की विचार करा आणि तुम्हाला जे वाटतं योग्य त्या पद्धतीने तुमचं मत नक्की नोंदवा. धन्यवाद.